नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फा एसएससी जीडीची जी आन्सर की आहे मित्रांनो हे परवा आली. तर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता की आज एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे म्हणून. तर खरंच मित्रांनो त्या दिवशीच मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की आली. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो तुम्ही आपापले आन्सर की बघितले असेल आणि आशा करतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क भेटले असेल. आणि मला कालपासून मित्रांनो एकच सर्वात जास्त कमेंट होते, मुलांची सुद्धा कमेंट जास्त होते आणि मुलींची सुद्धा एकच कमेंट होती की दादा मला या ठिकाणी जवळपास 90 मार्क पडले, माझं सिलेक्शन होणार आहे काय. काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर मला यामध्ये 95 मार्क पडले, माझं सिलेक्शन होणार आहे काय. सर मला 80 मार्क पडले, माझं सिलेक्शन होणार आहे का. सर मला 70 मार्क पडले, माझं सिलेक्शन होणार आहे काय, माझं जमणार आहे का. असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते. तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मेन याबद्दलच सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे, जेणेकरून मित्रांनो तुमचं फिजिकल या ठिकाणी फिजिकलला तुम्हाला बसता आलं पाहिजे. किती मार्कावर तुम्हाला फिजिकलमध्ये बसता येणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो एसएससी जीडीचं फिजिकल कधीपर्यंत होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. यावेळेस नॉर्मलायझेशन होणार आहे तर किती मार्कावर होणार आहे, किती मार्क वाढणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये, त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीनं 3 दिवसानंतर मित्रांनो ही आन्सर की या ठिकाणी रिलीज केली आणि सर्वच विद्यार्थ्यांनी एसएससी जीडीची आन्सर की बघितल्यानंतर सर्वच विद्यार्थी आता टेन्शनमध्ये की कसं होणार आहे आपलं, काय होणार आहे पुढं, आपल्याला किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे. आपल्याला या ठिकाणी 80 मार्क पडले, आपल्याला 70 मार्क पडले, 90 पडले, 100 पडले, आता पुढं काय होणार आहे आपलं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर ग्राउंडसाठी आम्हाला किती मार्क घ्यावं लागणार आहे. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्यांनी सुद्धा आन्सर की बघितले असेल तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क पडले असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क जरी नाही पडले असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो यामध्ये एसएससी जीडीमध्ये यावेळेस नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की जास्त मार्क पडणार आहे, आपल्याला जास्त मार्क पडणार आहे, पण जास्त मार्क या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना पडले नाही, एक लक्षात ठेवा. आणि असे खूप कमी मुलं आहे ज्यांना 100च्या वरती या ठिकाणी मार्क्स पडले. तर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मला या ठिकाणी 90 मार्क आहे, माझं होणार आहे का, 45 प्रश्न बरोबर आहे, 80 पैकी 90 भेटले आहे, तर होणार आहे का माझं सिलेक्शन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्या पण विद्यार्थ्यांना 160 पैकी 80 मार्क जरी तुम्ही या ठिकाणी म्हणजे 80 मार्क जरी तुम्हाला भेटले असेल, ठीक आहे, 160 पैकी जरी तुम्हाला 80 मार्क पडले असेल तर तुम्ही मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा, फिजिकल तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, ज्यांना सुद्धा 160 पैकी 80 प्रश्न जरी येत असेल तर टेन्शन वगैरे घेऊ नका, कारण की बघा तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क जरी असेल तर यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो तुमचे यामध्ये मार्क वाढणार आहे. एक तर 2 मार्कसुद्धा वाढू शकते किंवा 2 मार्कसुद्धा कमी होऊ शकते, किंवा मग नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे 6 मार्कसुद्धा वाढू शकते किंवा 8 मार्कसुद्धा या ठिकाणी वाढू शकते. ठीक आहे, तर फिजिकल त्याच विद्यार्थ्यांना भेटणार आहे ज्यांना 80च्या वरती मार्क पडले असेल. ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना 80च्या वरती मार्क पडले असेल तर त्याच विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी सुद्धा बोलावल्या जाणार आहे. ठीक आहे, तर खचून जाऊ नका मित्रांनो या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही. ज्यांना सुद्धा 160 पैकी जरी तुम्हाला तर पहा मित्रांनो 160 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 80-90 पर्यंत जरी मार्क पडत असेल, 90 पर्यंत सुद्धा मार्क पडत असेल तर मित्रांनो तुम्ही खचून जाऊ नका. फायनल तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते ज्यांना सुद्धा 90च्या वरती मार्क असणार आहे त्यांचं. ठीक आहे, तर या ठिकाणी मागच्या वर्षीचा सुद्धा कटाप मित्रांनो एवढाच गेला होता. मागच्या वर्षीचा कटाप यामुळे गेला होता जास्त, कारण की त्यावेळेस मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षे सूट विद्यार्थ्यांना देण्यात आली होती, त्यामध्ये जास्त वयोगटावाले विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये बसले होते, त्यामुळे कटाप त्यावेळेस मित्रांनो वाढला होता. ठीक आहे, तर मागच्या वर्षी एवढाच मित्रांनो कटाप यावर्षी लागणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खचून जायचं नाही. ज्यांना सुद्धा 90 मार्क असेल किंवा ज्यांना सुद्धा 80 मार्क असेल तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे, समोर जे होणार आहे ते पाहिलं जाणार आहे. ठीक आहे, तर टेन्शन वगैरे काय घेऊ नका, खचून जाऊ नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो कमी मार्क पडले असेल, ज्या विद्यार्थ्यांची यामध्ये बरेच असे म्हणजे 60% विद्यार्थी नवीन होते ज्यांनी फर्स्ट टाइम त्यांची भरती आहे,
तर त्यांचे सुद्धा मला कमेंट होते की आता सर काय करावं, आता काय करावं सर, खूप कमी मार्क्स आम्हाला या ठिकाणी पडलेले आणि माझी ही फर्स्ट भरती होती, असे जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा तुम्हाला सांगतो, तुम्हाला जरी यामध्ये कमी मार्क पडले असेल, 60च्या खाली मार्क पडले असेल, पण ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी 70च्या खाली मार्क असेल ते सर्व मुले फेल आहे, लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क पडले असेल तर तुम्ही या ठिकाणी खचून जाऊ नका, कारण की नवीन SSC GDची भरती निघत आहे, तर ते 27 ऑगस्टपासून निघत आहे। तर तुम्ही आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यास करा SSC GD भरतीचा। नक्कीच मित्रांनो नेक्स्ट भरतीमध्ये तुमचा SSC GD भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, जर तुम्ही आजपासून जर अभ्यास केला तर जिद्दीनं, ठीक आहे, जिद्दी आणि चिकाटीनं आजपासूनच अभ्यास करा। ज्यांना सुद्धा कमी मार्क पडले असेल, ज्यांनी सुद्धा SSC GDची आन्सर की बघितले असेल, तर ज्यांना सुद्धा कमी मार्क पडले असेल तर जिद्दीनं अभ्यासाला लागा। आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे अभ्यास करा आतापासून, तेव्हाच मित्रांनो तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही SSC GD भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा। आणि आपण फिजिकलचा जर विचार केला मित्रांनो, SSC GDचं फिजिकल कधी होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला त्यावर कमेंट होते की सर SSC GDचं फिजिकल कधी होणार आहे, आम्हाला यामध्ये चांगले मार्क पडले आहे, 100च्या वर तो मार्क पडले आहे, 90च्या वर तो मार्क पडले आहे, फिजिकल कधीपर्यंत होऊ शकते। तर पहा मी तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म सांगू नाही शकत की ह्याच महिन्यात कन्फर्म होणार आहे बाई फिजिकल, कोणतेही सर बघितलं तर ते जे कन्फर्म नाही सांगू शकत की ह्याच महिन्यामध्ये फिजिकल होणार आहे, ह्याच तारखेला होऊ शकत नाही। तर ते जे मित्रांनो अंदाज लावते, तर आपण सुद्धा मित्रांनो यामध्ये अंदाज लावत असतो मागच्या भरतीसारखा, ठीक आहे, आणि काही येणाऱ्या म्हणजे ज्या चालू भरती आहेत त्याच्यानुसार आपण अंदाज लावत असतो। तर यावर्षी जर आपण बघितलं मित्रांनो, जे SSC GDचं जे फिजिकल आहे, हे SSC GDचं फिजिकल मित्रांनो एकदम लवकर होणार आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, SSC GDनं प्रोसेस पहा किती फास्ट केली यांनी मित्रांनो। आतापर्यंत SSC GDची जी आन्सर की लवकर काऊन केली, कारण की टेक्निकली इश्यू होता परीक्षेमध्ये, त्यामुळे त्यांनी री एक्झाम घेतली 30 मार्चला, आणि 30 मार्च नंतर 3-4 दिवसांनी मित्रांनो त्यांनी 3 दिवसांना फक्त आन्सर की SSC GDची रिलीज केली, एकदम फास्ट त्यांनी काम केलं, ठीक आहे। तर यांना मित्रांनो हे 2024ची भरती पूर्ण कंप्लीट करायची आहे। हे फिजिकल कधी घेऊ शकते SSC GD वाले, कारण की यांना पुढची नवीन भरती काढायची आहे, 27 ऑगस्टपासून यांना भरती काढायची आहे। तर 27 ऑगस्टच्या अंदर ह्या विद्यार्थ्यांना त्यांना जे मित्रांनो जॉईनिंग लेटर यांना द्यायचे। तर जे काम आहे मित्रांनो SSC GDचं एकदम फास्ट होणार आहे, फिजिकल तर एकदमच मित्रांनो लवकर होणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्या फिजिकलवर तुम्ही लक्ष द्या। दिल्ली पोलीसला जर आपण बघितलं, दिल्ली पोलीस सुद्धा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते। जसं स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत SSC GDची परीक्षा घेतली जाते, तशीच दिल्ली पोलीसची सुद्धा घेतली जाते। तर आता तर दिल्ली पोलीसची नोव्हेंबर महिन्यामध्ये जे मित्रांनो परीक्षा झाली होती, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये, त्यांनी काय केलं, परीक्षा चालू दिली मस्त एक महिना झाला की त्यांनी 3 दिवसांनाच फक्त आन्सर की त्यांनी रिलीज केली, जशी SSC GDनं केली 3 दिवसानं। आणि त्यांनी 3 दिवसानंतर SSC GDची आन्सर की रिलीज केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर मित्रांनो फिजिकल सुद्धा चालू केले दिल्ली पोलीसवाल्यांनी, ठीक आहे। तर अशी प्रोसेस त्यांनी त्या ठिकाणी केली, आणि त्यामध्ये जवळपास 70-80% विद्यार्थी फिजिकलमध्ये कटले होते, कारण की त्यामधले जास्त विद्यार्थ्यांची तयारीच नव्हती, फिजिकलचा तयारीच नव्हती त्यामध्ये। ते विद्यार्थी असे महारथी होते त्यामध्ये की त्यांनी आन्सर कीची वाट बघितली, आन्सर की आल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू केली, ठीक आहे। तर तुम्ही सुद्धा SSC GDमध्ये असं करू नका, ठीक आहे। आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा। पुरुष उमेदवारांनी 5 किलोमीटर रनिंग चालू ठेवा, महिला उमेदवारांनी 1600 मीटर रनिंग चालू ठेवा, ठीक आहे। फिजिकल मित्रांनो लय लवकर होणार आहे SSC GDचा। मी तर म्हणतो माझ्या अंदाजानं बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कधी होणार आहे फिजिकल। तर पहा इथून मित्रांनो 1 ते 2 महिन्यात तुम्हाला भेटू शकते आपल्या अंदाजानं, 1 महिन्यात सुद्धा तुमचं फिजिकल होऊ शकते, 1 महिन्यानं, किंवा मग 2 महिन्यानं सुद्धा तुमचं फिजिकल होऊ शकते, मे महिन्यात होऊ शकते, किंवा मित्रांनो जून महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते। हा आपला अंदाज आहे, वैयक्तिक अंदाज आहे माझा, हे मी तुम्हाला कन्फर्म सांगत नाही, पण मी तुम्हाला दिल्ली पोलीसच्या ह्याच्यातून सांगितलं अंदाजानं, ठीक आहे। स्टाफ सिलेक्शन एकदम मित्रांनो फास्ट काम करत आहे SSC GDचं। तर आपापल्या तयारीमध्ये राहा, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।